वेलकम बॅक टू माय चॅनल गाइस. एकदम असे ऑन दी स्पॉट झालेले प्लॅन सक्सेस होतात. आतापर्यंत आम्ही जेवढे प्लॅन केलेत ना सगळे ऑन द स्पॉट केलेत आणि तसंच निघतो आम्ही एक प्लॅन होता आमचा जायचा जो पण आम्हाला उद्या करायचा होता आणि तो आम्ही 3 दिवसापूर्वीपासून आम्ही करतोय की जायचं म्हणून आणि संध्याकाळी आज संध्याकाळी बोलले की नाही जाणार. प्लॅन केला होता म्हणजे प्लॅन आम्ही केला नव्हता, प्लॅन करत होतो आम्ही बोललो होतो त्या वेनसडेला आमचा प्लॅन ठरला की आता सांगतो तुला प्लॅन ठरला होता आमचा की जायचं म्हणून आणि 3 दिवस त्यांच्यावरती चालू आहे की आपण का असं करूया तसं करू जाऊया. शेवटी आजच्या दिवशी कॅन्सल केला प्लॅन, त्या लोकांनीच केला आणि म्हटलं ना आता राग असा नाही पण म्हटलं ना आता म्हटलं डोक्यात घुसलं होतं की आपण फिरायला जायचं, कुठेतरी फिरायचं म्हटलं जाऊया म्हटलं आता निघालो मग आता आम्ही. हा जो प्लॅन आम्ही ठरवलेला आहे तो फक्त ब्लॉग बनवण्यासाठी जातो आम्ही फिरण्यासाठी. नाही असं काही नाही आहे, त्याचा असा मोठं काही नाही आहे पण जस्ट म्हटलं आता आलं डोक्यात म्हटलं फिराय कारण का आता मग ते डोक्यात राहिलं असतं यार आम्ही गेलो नाही, असं केलं तसं केलं तर केलं असं केलं असतं पण नाही आता जायचं म्हटलं. मग आता निघतो आम्ही, दाखवतो काय काय होतं पुढे आमचं आता. चला मित्रांनो झाली आमची तयारी, आता निघालो. आता रोहित भेटेल आम्हाला याच्यावरती नाक्यावरती पुढे जाऊन आमची झाली तयारी. आता श्रीपाद भिवंडीत भेटेल आणि राजेश ठाण्याला नाही तर कल्याणला, बघू कुठे भेटेल तिकडे. आम्ही कल्याणलाच जाणार आहोत डायरेक्ट निघून. हां ते दाखवतो ना, बघू ना त्याला. आता आपलं चालू आता बघू भेटू, आता आपण डायरेक्ट बघू भिवंडीला भेटू श्रीपादला आणि राजेशला डायरेक्ट कल्याणला भेटू. चला मेन गोष्ट म्हणजे रोहितचा चष्मा तुटला कॉलेजमध्ये, तो आधी पहिला रिपेअर करायचा आम्हाला. रिपेअरिंगला टाकलेलं चष्मा परत वापस घेऊन गावाकडे जायचं नाही तर गावाकडे रिपेअरिंग करायला त्याने टाकला होता पण झालं काय आमचा प्लॅन झाला म्हणून त्याने पुन्हा आणला जाऊन तो बोलला होता बुधवारी देईन म्हणून, पण आम्हाला आज निघायचं होतं रविवारी. तर म्हटलं नको म्हटलं घेऊन आपण बघू ऑन द स्पॉट कुठे रस्त्यात भेटेल तिकडे तयार करून घेऊया चष्मा आणि जाऊ निघून. आलो आता भिवंडीमध्ये येऊन पोचलो. काय मग श्रीपाद पण भेटला आम्हाला. आता फक्त राजेश राहिला आमचा, तो आम्हाला डायरेक्ट कल्याणला भेटेल मस्तपैकी. हो येतोय ना बाबा, असं थोडी आहे. त्याला म्हटलं करू काय असेल ते ॲडजस्ट सगळ्यांनी जाऊ म्हटलं. बाबा बोलला नाही बोलले असं बोलत होते सगळ्या पण बोलले त्याला येतो बोलले. राजेश पण येतो आता. झाला आता आमची वेळ एक पुढे तो चालला आहे तिकडे काय पुढे आम्ही चाललो आहे तसं. चला भेटू आता पुढे काय होतं बघू, सांगतो हळूहळू काय होईल. चालू आलो कल्याणला आता. हां बघ कल्याण काय उतरणे दो आगे 7:50 होती ना 6:50. हां काढ ना, चल ना तिकीट तू काढतोय ना. हां मग चला ना इकडे कुठे, मग त्याला कॉल करून बोलून घे पटकन. म्हणजे ट्रेन आहे तर 7:30ला चाललोय पटकन, तर ट्रेन सगळे धावत चालले बळा पटकन. चला भेटू ट्रेनमध्ये भेटू आपण सगळ्यांना. आता आम्हाला फायनली झाले, आता आम्ही सगळे एकत्र झालो. आता आम्ही जाणार इथून आता पूर्ण भेटून बघू. आता भेटू. आता ट्रेन यायची अजून बघू. आमची म्हणजे जनरलची तिकीट काढली, आमचा प्लॅन नव्हता कोणाचा यायचा असा पण अचानक ठरला संध्याकाळी जायचं. म्हटलं जाऊ सगळ्यांनी आता भेटू. आपण आता आला होता हॉस्पिटलवरून, त्याला डायरेक्ट फोन केला पप्पा नाही म्हणून पण बोलले नंतर जा बोलले. मग निघालो म्हटलं सगळे एकत्र. आता ट्रेन आमची 7:30ची आहे. हो गेला आता ट्रेन यायला झाली. आम्ही धावत आलो वाटलं निघाली काय, फक्त तुम्ही आहे थोडासा वेळ लेट आहे थोडीशी पण जाऊ. चला फायनली आम्हाला भेटते आता जागा, म्हणजे ट्रेनमध्ये जनरलमध्येच चढलो आहे. सगळी गर्दी आहे जागा. हे बघा बसला इथे आहे, अजून दोघं आमचे उभे आहे सगळे. श्रीपाद आता इकडे दोघं तिघं आम्ही आता अल्टरनेट करून बसणार आहोत जागा सगळे.
रोहित बसलाय खाली इकडे आणि श्री तुषार कुठे बसलाय? अच्छा आहे का? हा तो का जाऊ मी होतो 1-1.5 तास बसून. आता म्हटलं श्रीपाद होता 1-1 तास होतो म्हटलं त्याला बसायला देऊया. तो बसला आता जाऊन तिकडे. हा लो बसला इकडे. मी आता उभा आहे सध्या आणि ही सगळी गँग इकडे बसली आहे. मध्ये मध्ये म्हटलं थोडासा अपडेट दिला पाहिजे ना, थोडासा कसं काय चालू आहे त्याला. आता लय बेकार सीन झाला. लोणावळ्याला उतरलो होतो खाली, पाण्याची बॉटल गर्दी खूप होती गाडीमध्ये. म्हटलं उतर्या, आतमध्ये काय पाण्याची बॉटल येत नव्हतं. मग बाहेर गेलो शॉपवरती आणायला पाण्याची बॉटल. हां आणि लय बेकार झाला. म्हणजे मला माहीत नव्हतं गाडीमध्ये गाडी चालू झालेली आहे. तो मला पाण्यावाला बोलते गाडी चालू झाली जा म्हणतो. कशा 3 बॉटल अशा हातात पकडल्या, मला तर पकडायला पण काय नव्हता. हां त्यांच्या 2 होत्या बाजूच्या आणि आपली न धरायला अशी बॉटल दिला ते म्हटलं पकड म्हटलं माझ्याकडच्या बॉटल. आत घुसलो मग तसाच. रे पाय घसरला माझा होता. वाचलो मला आज, नाही तर माझं लोणावळ्यालाच होतं सगळं. आम्हाला दावायला करायला चला पैसे वगैरे आपल्याकडे ते अक्षर नसतात. हां बॅग माझी त्याच्या आतमध्येच होती. उतरलो आता मी ट्रेनमधून, सगळे निघालो. आता बघू आता कुठे कुठे जायचं ते आता लव सांगेल ना मला. त्याला जास्त एक्सपिरियन्स आहे इकडचा. जाऊ. हे बघा ह्याचा चष्मा नाही, ह्याला काही दिसत नाही नीट. ह्याला सांभाळून घ्यायचं आहे आम्हाला. अजून त्या चष्मा मी केला नाही नीट आहे, करायचं आहे आता. मस्त एक्सपिरियन्स होता आमचा, मजा आली जनरलमधून एकदम. हे इकडे बसा तिकडे बसा मस्त बोलत आलो लोकांबरोबर, मजा आली. मुलं होती 2-3 भेटली बोलायला. आलो मग त्याच्याबरोबर. काय नाही माझंच आहे तो, माझंच आहे ते. चला ठरवतो आता कुठे कुठे जायचं. लोक म्हणतो आधी हडपसरला जाऊया. हडपसर मग सकाळी जेजुरी जवळ आहे. मग त्याच्यानंतर आम्ही मग जेजुरी करून मग तिथे सासवड आहे. सासवडला पुरंदर किल्ला आहे. असा प्लॅन आहे चालू आमचा. मग जाऊ. हां काय म्हणतोयस तू? चष्मा हां बघा याला अजून सध्या काही दिसत नाही आहे, पळतोय पुढे पळतोय. अरे तुला चष्मा लावायचा आहे ना? अरे बघ ना त्याला चष्मा नाही आहे. तो म्हणतो आधी माझा चष्मा क्लिअर करून द्या म्हणतो आधी. त्याला ते तोंड लपवतोय तो आमच्यापासून. चला भेटू. बघू आता मी जातो, गाडी बघतो काय भेटते का. अजून आम्हाला काय माहीत नाही बघतो गाडी भेटते का आणि जातो. पार्किंग आहे. चला बाय. आंबेडकर चौकातून आम्हाला बस आहे हडपसरला जायला. तिथून जाणार हडपसरला. तिथं मित्र आहे, तो बोलला बघून ठेवतो जागा तुम्हाला राहण्यासाठी आज रात्री. म्हटलं ठीक आहे मग जाऊ. आज जातो. मस्त आहे इकडे. रोहितला खूप प्रॉब्लेम होते, चष्मा नाही आहे म्हणून. विचारायचा खूप लॉस चाललाय, खूप लॉस होत चाललाय. तो लांबचं काहीच बघू शकत नाही. 2 लेफ्ट घ्यायचे आपल्याला. तिथे मग चौक आहे. इथे मागे होती गाडी पण ती 11:40ला येणार आहे. पण आता आंबेडकर चौकामध्ये जाऊन आम्हाला लगेच गाडी भेटेल. म्हटलं तिथंच चालतो. बघू काय होतं ते. मग चॅनल रिपोर्ट झाला तर होऊ दे, काय फरक पडत नाही मला. पण तुझा टाकणार मी ब्लॉग आज, काय टेन्शन घेऊ नको. आमचे तुषार भाऊ एकदम शांत चाललेत. काय माहीत काय झालं त्यांना. एकदम शांत हां एकदम. अशा प्रकारे आमच्या टाईमपासामुळे आमची एक बस गेली निघून आहे. जस्ट म्हणजे 2 सेकंद अगोदर आम्हाला, म्हणजे अर्धा मिनिट अगोदर आम्हाला आलो असतो तर भेटली ती बस. पण गेली आता येईल पटापट इकडून. त्या रूटला खूप गाड्या असतात. जाऊ काय आता लेट झालो जाऊ आरामात जाऊ. सांगितलं मित्रांना बघायला रूम. झटके मी पटकन पुन्हा दुसऱ्या स्टॉपला उभं राहिलो होतो. आमचं स्टाफ दुसरं आहे. हे बघा आम्हाला आत्ताच श्रीपादने सांगितलं. श्रीपाद किती लांब होतं ना हडपसरचं बस स्टॉप. इकडे होतं और आता बोलला की इकडे म्हणून बस स्टॉप आहे. मी बहुत मुश्किल हे शब्द वाचलेला.
रोहित फायनली रोहितने वाचला शब्द आहे हडपसर दिसलं आणखी त्यामधून आश्चर्य आहे. आता मग राहू दे ना रोहित चष्मा बघा ऐक त्यांचं नाव वाचलं तर नाव दिसलं नाही. अरविंद शिंदे विरोधी पक्षनेते नगर संचालक. रोहित शिकला आता विदाऊट चष्म्याचं वाचायला. थम्सअप कर रोहित आता. फायनली आम्हाला हडपसरची बस भेटलेली आहे आणि चालू आहे. राजेश बिझी आहे आमच्या याच्यामध्ये बोलण्यामध्ये कोणाचं त्याच्यामध्ये हा 6 द्या हडपसर काका 6 हडपसर काका तिकीट देतात आम्हाला. कामा देतो 6 जण हो आम्ही एवढंच सगळं. खूप वेळ झाला आम्ही जेवणासाठी ढाबा शोधतोय. ढाबा नाही आहे जवळ आम्ही त्यांना तिथे बघू काय भेटतं आता. आता हॉटेलच आहे आता जवळ इकडे. भेटून आहे आता बघतो आम्ही सर्च करतो स्ट्रीट फूड रस्त्यावर. स्ट्रीट फूडने आता बघू आता हॉटेलच आहे आता जवळपास आमच्यासाठी. आता मग हॉटेलमध्ये झाला हॉटेल बघू मोस्ट ऑफ हॉटेलच होईल. नाही तर मित्र येतोय बोलला तो पण अजून कामावर निघाला नाही आहे. तो करतो कॉल तोपर्यंत आम्ही म्हटलं जेवण घेतो काहीतरी जेवण करतो मग बघतो रूम शोधतो. मग सकाळी पुन्हा आम्हाला लवकर निघायचं आहे लवकर कारण काय उद्या जेजूरला जायचं म्हणजे उद्या रविवार आहे. रविवार आणखी वार आहे मेन त्या देवाचा त्याच्यामुळे गर्दी खूप असते. त्यामुळे आम्ही सकाळीच लवकर निघणार. आमचा तुषार शांत आहे विचारायला भूक लागली आहे त्याच्यामुळे आता जेवण बघतो पहिलं. चला आहे चायनीज सेंटर आहे. फायनली आम्ही आता चिकन बिर्याणी मागवली आहे सगळ्यांनी. फक्त श्रीपाद आहे आमचा तो फक्त व्हेज खाणार आहे. बाकी आम्ही सगळे नॉनव्हेज होतो. मग श्रीपाद तुषार थोडासा नाराज आहे काहीच नाही आता काय सगळं डाऊन झालं आहे. झालं मस्त की जेवण आमचं मस्त होतं. बिर्याणी छान होती आज मस्त होती. काय नाव त्याचं ते गारवा बिर्याणी सेंटर म्हणून आहे. छान होती बिर्याणी मस्त फ्राईड पीस होते मस्त. श्रीपादने आमच्या व्हेज घेतली पुलाव. प्लॉट सापडले आम्हाला बघू चांगला वाटला आम्हाला तर आम्ही बघायला ते बघून येतो कसा येतो. हे कसं आहे प्राईस काय होती प्राईस काय होती रे ए बाळा प्राईस काय होती 5 काय नाही असं. बघू आता रूम बघतो आम्ही चांगला वाटलं तर इथेच थांबू कारण का ऑलरेडी खूप लेट झाले 12:30 झाले. आम्हाला सकाळी निघायचं पण आहे. बघू रूम बघू आपण. प्राईस खूप जास्त सांगतोय 1200 रुपये सांगितलं होता 4 तास. बघू आता दुसरा बघतो आम्ही झोपायचं तर आहे मला आणि लवकर निघायचं पण आहे पण परवडत नाही खूप महाग आहे. त्याला काय लास्ट ऑप्शन आहे. फायनली आम्हाला आता रूम भेटला आहे. आता समोरून आम्ही पाण्याचे बॉटल घेतले पाणीच नाही पण आणि हे आमचं हॉटेल आहे. चाललो आता बघू सकाळी पण लवकर निघायचं आहे. काय होतं आहे काय म्हटलं कुठलं पाहिजे सांगितलं जर आम्ही सकाळी 6 वाजता निघून जाणार आहे. खूप सर झालं पाहिजे दिया ना गाडी होगा हां अभी करना पडेगा पुरा. फायनली भेटला आम्हाला रूम आहे. तू शरवण पहिलाच झोपला इकडे. राजेश आहे आता तो पण झाले सगळे हे पण आले आता झोपायला सुरुवात केली. साहेब पण आता आलेत पूर्ण फ्रेश होऊन आले पूर्ण गिझरवर फ्रेश होऊन आलेत पूर्ण आता म्हणजे गिझरचं पाणी करून एकदम गरम पाणी करून एकदम मस्त सगळं धुवून आलंय पूर्ण सगळं सकाळी गिझरचं पाणी आलाय पूर्ण आता. आता आम्ही बघा काय दाखवतोय रात्री. आम्हाला सकाळी उद्या इकडेच जायचं भानुबाईला बघायला. आता तुषार काय ते श्रीपाद काय सांगतोय काय सांगायचं तुम्हाला. लवकर झोपायचं लवकर उठायचं सकाळी आम्हाला लवकर निघायचं. आम्हाला 6-6:30च्या आधी आता टायमिंग झालाय ऑलरेडी 1:30 वाजत आलाय कमीत कमी 1:30 वाजत आलाय. सकाळी 6 वाजता 6 वाजता उठायचं आणि कपडे करून निघून आम्ही खाली तसंच सांगितलंय कारण का बघू ना आता जावं तर लागणार आहे आपल्याला. बघू काय होते तो. चला भेटू आता हा ब्लॉग इथे संपवतो. उद्या सांगतो काय होतं ते. आपण पहिलं दोन्हीकडे चढायचे आम्हाला बघू. जेजुरीचा नवागड आणि जुनागड दोन्ही चढणार होता बघू
कसं होतं ते सांगतो मला. चला बाय.